लिहाजा नहीं। कैसा बुरा हुआ? बुरा यानी वाइट। आपको भाई उसे हिंदी में बुरा कहा जाता है। अच्छा मराठी मध्ये त्याला वाईट म्हणतात। हाँ अर्थ विचार माझे कसे माझा तुमच्या रोष नाही। वाद होईल शब्द शब्दाचं यात माझा दोष नाही। चांगल्याला सोडून बुरा हातामध्ये घ्यायचं नाही आणि अर्थाचा अनर्थ करून तावामध्ये यायचं नाही। हा कार्यक्रम प्रोग्राम संपल्यानंतर गावाकडे जाताना माझ्याशिवाय मुलाखत घेतल्याशिवाय जायचं नाही। मान्यवर शाहीर साहेब हा कार्यक्रम संपल्यानंतर माझी मुलाखत घेतल्याशिवाय जायचं नाही। मान्यवर शाहीर साहेब नाही तर मी समजेन खरोखर माझ्या बोलण्यापासून आली असेल यांना नाराजी आणि मी स्वतःलाच माफ करणार नाही। चिंतन करेन त्याचं कुठे चूक झाली माझी मी चिंतन नक्की करेन। चिंतन करणारा माणूस अन्नाला अन्नच म्हणतो शेणाला अन्न म्हणत नाही। अन्नाला अन्न म्हटलं शेणाला अन्न म्हटलं तर लोक काय म्हणते मुझसे क्या चॉइस है नाग बड़ा जयरा है तोबा मचा दूंगा नाग बड़ा जयरा है मला तो धोंड्यासारखे दिसत आहे। विषारी सापाचे प्रकार अनेक असतात। धोंड्या सापाला जहर कमी असते। मेंढक्या खाण्याचा शौक त्याला मोठा म्हणून तो लोकांना पाण्यामध्ये दिसते। मासोळ्याच्या मागे लागला तर जाऊन ढिवराच्या झाडात फसलेला ढिवर काठी घेऊन मारायला गेला तर जाऊन छिद्रामध्ये धसते। वारिशाही मुझसे क्या ख्वाहिश है क्या तेरी ख्वाहिश है गलत ना समझना मुझको जिसने बनाया तुझको बता तेरे दिल की तमन्ना पूरी कर देंगे। अच्छा। और तेरी गलत फहमियां दूर कर देंगे। मान्यवर शाहीर साहेब जेव्हा शंकर आणि पार्वतीचा पुत्र ज्याला गणेश भगवंत म्हणतो त्याला प्रदक्षिणा करायची होती पृथ्वीची। आईची प्रदक्षिणा केलं त्यानं। त्याला वाटलं एवढी मोठी पृथ्वी आहे तर पृथ्वी शेषावर तयार आहे शेषाच्या फण्यावर तयार आहे। अहो साहेब कष्ट करणाऱ्याच्या तळहातावर तयार आहे। हे गरीबाच्या तळहातावर ही पृथ्वी तयार आहे। मान्यवर शाहीर साहेब आणि तिचं वजन सांगायला लागेल का?
तेही सांगून देतो वजन. काय वाटतं तुम्हाला? हा, आणि ते माझं मत नाही. हा, तो माझा शोध नाही मान्यवर शाहीर साहेब. संशोधकांना संशोध लावला आहे आणि वेट केला आहे त्यानं, आणि ते वेट तुम्हाला सांगतो. ऐका काय शाहीर साहेब, त्या पृथ्वीचं वजन मोजल्या गेलं आहे. जी पृथ्वी या गरीबाच्या कष्ट करणाऱ्याच्या तळहातावर उभी आहे, ती पृथ्वी शेषाच्या फण्यावर नाही, तर गरीबाच्या कष्ट करणाऱ्या या गरीबाच्या तळहातावर उभी आहे. आणि तिचं वजन आहे 13,170 अब्ज. मान्यवर शाहीर साहेब, 13,170 अब्ज हे त्या पृथ्वीचं वजन आहे. हे माझं म्हणणं नाही, तर त्या सायन्सचा संशोधन आहे. मान्यवर शाहीर साहेब, मुझसे क्या चॉइस है, क्या तेरी ख्वाहिश है, गलत ना समझना मुझको, जिसने बनाया तुझको बता तेरे दिल की तमन्ना पूरी कर देंगे. हा प्रश्न केव्हा उद्भवला? मान्यवर शाहीर साहेब, हा प्रश्न कर्णाकडे इंद्रदेव गेले. ब्राह्मण वेशामध्ये श्रीकृष्ण भगवंतांना पाठवलं. अर्जुनाची लायकी नव्हती कर्णाला मारण्याची. जोपर्यंत कवच कुंडल होते, जोपर्यंत कर्णाजवळ कवच कुंडल होते, तोपर्यंत अर्जुनाची लायकी नव्हती. हे कृष्णाला माहित होती. कृष्णाला त्याची जाण होती. आणि म्हणून ब्राह्मण वेशामध्ये त्या इंद्रदेवाला पाठवलं कवच कुंडल मागण्याकरता. तेव्हाचा प्रश्न काय म्हणतो आहे? काय म्हणतो आहे कर्ण? जवरों के काम आए उसे इंसानियत धर्म कहते हैं. बाजूला शहर कसे म्हणा, शहर कुठे लागले पाहिजे आता म्हणून तर तुम्हाला राहिलो. पण उदाहरण कर्णाचं, जवरों के काम आए उसे इंसानियत धर्म कहता है. दूसरों की बिगाड़ कर खुद की संवरना चाहता उसे बेशरम कहते हैं. जिंदगी के सफर में हर दुख दर्द सहा जाता है. जिसे खुद की परख ना हो उसे सुअर कहा जाता है. मागेलाव का मी तुम्हाला सुअर म्हणेल? तुम्हाला सुअराची उपमा देईन, डुकराची उपमा देईन तर मी भागेल आहे का? त्या विचाराचे तुम्ही असताय तर माझ्या
मान्यवर शाहीर साहेब तिकडे द्रोणाचार्याला वाटलं बिना शिक्षा ग्रहण केल्यानं एकलव्यानं प्रतिमा अरण्यात तयार केली माझी आणि शिक्षा ग्रहण केली प्रतिमेच्या समोर बसून आणि शिक्षा ग्रहण केल्यानंतर मान्यवर शाहीर साहेब त्या 5 पांडवाचा कुत्रा तो फुंकू लागला त्या एकलव्याकडे पाहून एका बाणामधून 5 तीर काढले आणि बिना रक्त लावल्यानं त्या कुत्र्याचे तोंड बंद केले त्या जातीचा मी माणूस आहे अर्जुनापेक्षाही सर्वश्रेष्ठ हा एकलव्य दिसतोय आणि म्हणून अंगठा मागितला अंगठा दिला एकलव्यानं मान्यवर शाहीर साहेब त्या कर्णाने टोच कुंडल दिलं एकलव्यानं आपला अंगठा काढून दिला द्रोणाचार्याला तुम्हाला मी आपलं काय कापून देऊ शकत सामना करतो बरोबर आहे आदरणीय शाहीर साहेब प्रसंग किती कठीण आला तर धैर्याने सामना करतो कुणाच्या बापालाही भेट नाही डोक्यात नशा असते माणुसकीच्या धर्माची ताटाच्या खाली कधी जेवत नाही मान्यवर शाहीर साहेब
माणसाची ताटाच्या खाली जेवत नाही, कदर करतो या इज्जत झाकणाऱ्या कपड्याची, आणि हा म्हणल्यानंतर याला निरमा पावडरला धुतल्याशिवाय ठेवत नाही. हा एवढी गोष्ट नक्की. हा तुम्हाला बातमी मानतो आहे, तुम्ही माझ्या पितृतुल्य आहात. जेव्हा तुमची गणना करतो शाहिरी क्षेत्रात 1 नंबरचे शहीद, माझे डोकं खराब आहे का? माझे डोकं खराब आहे? मी ब्रेन वॉश केलं पाहिजे का तुम्हाला गरज आहे ब्रेन वॉश करायची? गुरुवासारखी उपमा देतो, गुरुवासारखी उपमा देतो, स्वतःचा अंतकरणातून पाप समजतो, तो पाप त्या पोराला म्हणते ब्रेन वॉश कर. मुलगा चुकेल तेव्हा ऐकेल, मुलगा चुकेल तेव्हा ऐकेल, कदापि ऐकणार नाही. बाप ने पैदा किया है, तोफान हो गया बाप.